ओम नमो आदेश, सतनमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ चौऱ्यासी सिद्धों को आदेश. काल आम्ही दिल्ली एअरपोर्टवरून हरिद्वारला निघालो आणि हरिद्वारमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आता मनसा देवीला आलेलो आहोत. मनसा देवी या हिंदू धर्मातील सापांची म्हणजे नागांची देवी म्हणून ओळखल्या जातात. प्रामुख्याने सर्पदंश टाळण्यासाठी किंवा सर्पदंशापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि प्रजनन क्षमतेसाठी त्यांची पूजा केली जाते. त्यांची ओळख म्हणजे त्या ऋषी कश्यप यांच्या कन्या आणि नागराज वासुकीची बहीण मानली जाते. हे प्रमुख मंदिर जे आहे ते उत्तराखंडामधील हरिद्वार येथे या देवीचं प्राचीन मंदिर आहे आणि नागपंचमीच्या वेळी यांची पूजा केली जाते. असं म्हणतात की भक्तिभावाने पूजा केल्यानंतर इथे सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांना नागांची देवी पण असंच म्हणतात. तर आता आम्ही रोपवेने निघालेलो आहोत आणि खूप छान वाटतंय रोपवेनी जाताना प्रवास करताना. कारण पहिल्यांदा मी रोपवेमध्ये बसलेली आहे आणि सगळे लोक आहेत आपल्यासोबत. 51 लोकांची आमची टीम आहे आणि खूप छान आमचा आता चारधामच्या यात्रेचा पहिला प्रवास चालू झाला आहे. हरिद्वारमधून मनसा देवीचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे ही हरी की पौडी, गंगा अ, आरती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर असं म्हणतात की पौराणिक मान्यतेनुसार मनसा देवी ही मानसपुत्री भगवान शिवाची आई आहे. कारण ती भगवान शिवाच्या मनातून जन्मलेली आहे. एका प्रसिद्ध पौराणिक कथेनुसार समुद्र मंथन दरम्यान हलहल विष बाहेर पडले. जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव यांनी हे विष आपल्या गळ्यात घातले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. त्यानंतर भगवान शिव यांच्या मनातून एक विषकन्या विषारी मुलगीला जन्म दिला, जिने भोलेनाथांच्या कंठातील सर्व विष बाहेर काढले. या विषकन्येलाच मनसा देवी असं म्हटलं जातं. म्हणूनच तिला विषाची देवी म्हणून पण तिची पूजा केली जाते. तर आत्ता आम्ही देवीला आलेलो आहोत. इथं दोरा बांधल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आता मी पण तो दोरा बांधलेला आहे. पुढे जाऊन आता देवीचं दर्शन घेणार आहोत. कमळ देवीला प्रिय आहे, तर कमळ घेऊन आम्ही चाललेलो आहोत. इथे गर्दी भरपूर आहे, तरी पण खूप छान दर्शन होत आहे. तुम्ही पण नक्की एकदा मनसा देवीला जाऊन या. हरिद्वारमध्ये जाऊन दर्शन घेऊन या. आपण अजूनही लाईक केलं नसेल आपल्या चॅनेलला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळे अपडेट असंच बघण्यासाठी चॅनलवरती परत परत येऊन व्हिडिओ बघा.